गणेश आगमनापूर्वी कोल्हापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांचं पॅचवर्क करण्यात येईल, रस्ते दुरुस्त करण्यात येतील असं आश्वासन महापालिकेने दिले होतं। मात्र खड्ड्यांची समस्या कायम असल्याने आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी बापांचं आगमन खडतर मार्गाने झालं। अनंत चतुर्थी दिवशी कोणत्या मार्गाने जाऊ आपण सांगाल काय प्रशासक मॅडम, अशा आशयाचं फलक हातात घेऊन सवाल उपस्थित करण्यात आला। यावेळी प्रशासनाच्या ढीम कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार बैठक म्हणजे आम्ही मोर्चाने आज प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांना निवेदन दिलं आहे। मोर्चाने येण्याचं कारण हे होतं की हिंदू सणातला मोठा सण म्हणजे आपला गणपती उत्सव। गणपती बाप्पा आमचे महाराष्ट्रात कोल्हापुरात सुद्धा आले, पण ते अक्षरशः खडतर प्रवास त्याचा झालेला आहे। त्याचबरोबर आता विसर्जनावेळी तरी आम्हाला एक तरी रस्ता चांगला दाखवा की ज्या पद्धतीने आमचे गणपती बाप्पा व्यवस्थित त्याचं विसर्जन होईल। एक सुद्धा रस्ता कोल्हापुरात सुस्थितीत नाही आहे आणि ह्याचं कारण इथं टक्केवारीची इथं काही लोकांची मोठ्या प्रमाणात वाढली टक्केवारी। 18% नावाने एक माणूस प्रसिद्ध आहे, त्यानंतर काही अधिकारी आणि ठेकेदार ह्या तिघांचं जे साखळी निर्माण झाली भ्रष्टाचाराची आणि त्यामुळे कोल्हापुरात कुठलंही दर्जेदार काम होत नाही आहे। आमचं म्हणणं आहे राजकारणात तुम्ही काय करायचे करा जावं तिकडं, पण कोल्हापुरात चांगले रस्ते द्यायचं काम कुणाचं आहे तर महापालिकेत आणि शासनाचं आहे। आणि ती जबाबदार ठेकेदार जर काम करत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना ब्लॅकलिस्ट करा आणि भविष्यामध्ये 10 रुपयाचं सुद्धा काम ह्या महापालिकेने त्यांना देऊ नये। पण तो ठेकेदार सुद्धा नोटीसला ह्यांच्या नोटीस काढणं म्हणजे रामपुरीचा वापर असल्यासारखं आमचं मत आहे। नोटीस काढल्या ठेकेदार भेटतो आणि परत वातावरण शांत होतं। वास्तविक फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्ट झालं पाहिजे, कारण आपण त्याला पैसे देतोय। परंतु अधिकाऱ्यांचं आणि काही अधिकाऱ्यांचं काही ठेकेदारांचं, काही ठेकेदार खरोखर चांगले आहेत, परंतु अनेक ठेकेदार हे निकृष्ट दर्जाचे काम करतायत, मोठ्या प्रमाणात दर्जाहीन काम करतायत। त्यामुळे कोल्हापूरकरांचे आतोनात हाल होत आहेत। मॅडम आम्ही एक डेडलाईन दिलेली आहे की ठीक आहे गणपती बाप्पापर्यंत तुम्ही कार्यक्रम चांगले करा, रस्ते चांगले करा, त्याच्या मार्गात चांगले रस्ते करा, पण भविष्यात आता ह्यापुढे भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला निवेदन देणार नाही, तर रस्त्यावरती तीव्र आंदोलन करून आपलं हे काम कोल्हापुरातलं रस्त्याचं कसं चांगलं ह्यात लक्ष देणार। भविष्यामध्ये आमचे आंदोलन खूप तीव्र असतील, ह्यात काही शंका नाही। दरम्यान महापालिकेत बैठकीचं नियोजन असतानाही प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताटकळत ठेवलं, त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला। सभागृहात वातावरण तापलं आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अखेर प्रशासक आल्यानंतर झालेल्या बैठकीत उपनेते संजय पवार व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दरम्यान मागण्यांचं निवेदन प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। यावेळी आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले, सुनील मोदी, प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, महेश उत्तुरे याच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।